अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत चेन स्नॅचिंग करणारा रेकॉर्डवरील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेत त्या आरोपीकडून 1,32,190 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। 9 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास अज्ञात आरोपिताने त्याच्या ताब्यातील मोटरसायकलवर भरधाव वेगात मानसी महाजन नावाच्या महिलेजवळ येऊन या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीनं ओढून तोडून चोरून नेले। याबाबत मानसी महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी एक पथक तयार करून पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून कारवाई कामी रवाना केलं। दरम्यान पथकाने संबंधित गुन्ह्यातील आरोपीची माहिती संकलित करीत तांत्रिक विश्लेषणाआधारे आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढत असताना पथकास माहिती मिळाली की या गुन्ह्यातील इसम सागर नागपुरे राहणार सावतानगर भिंगार अहिल्यानगर यानं हा गुन्हा केला असून तो सध्या पुणे जिल्ह्यातील कोथरूडमध्ये आहे। मिळालेल्या माहिती आधारे पथकाने तात्काळ कोथरूड येथे जाऊन शोध घेतला असता एक इसम संशयितरित्या फिरताना दिसला। त्यास ताब्यात घेत त्याचं नाव विचारलं असता त्यानं सागर नागपुरे असं सांगितलं। त्याच्याजवळून 62,190 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली 70,000 रुपये किमतीची बजाज मोटरसायकल असा एकूण 1,32,190 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। आरोपी सागर नागपुरे याच्याकडे त्यानं केलेल्या गुन्ह्याबाबत सखोल आणि बारकाईनं तपास केला असता त्याच्याकडून तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील 2 गुन्हे उघडकीस आले। तसेच सागर नागपुरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात जबरी चोरी, चोरी दुखापत, शस्त्र बाळगणं असे प्रकार केल्याप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये सागर नागपुरे याच्यावर गुन्हे दाखल आहे। तर ताब्यातील आरोपी याला गुन्ह्याच्या तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून तोफखाना पोलीस अधिक तपास करतायत। तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।